68वा महाराष्ट्र केसरी ठरलेला हर्षवर्धन सदगीर खरं तर या ठिकाणी महाराष्ट्र केसरी ठरला, त्याचे वडील आपल्या सोबत आहेत. मला सांगा की आज हर्षवर्धन डबल केसरी झालाय, काय कसं वाटतं आज? खूप आनंद होतो. 2 वर्षापासून त्याला हुलकावणी दिली होती, त्याच्या आदल्या वर्षी सुद्धा उपमहाराष्ट्र केसरी समाधान मानावं लागलं होतं. त्याच वेळेला आम्हाला वाटलं की डबल महाराष्ट्र केसरी होईल, पण ह्या वेळेला मात्र 100% आशा होती. पहिल्या दिवसापासून वाटलं होतं की तो डबल महाराष्ट्र केसरी होणार का मी आणणार. मात्र दोघं पण काका पवारांच्या तालमीतले आहे, दोघांमध्ये लढत झाली, काय एकंदरीत वाटतं? तसं बघायला गेलं तर महेंद्र सुद्धा माझा हर्षद सारखा, तर मी त्याला माझ्या मुलासारखाच मानतो. त्याचा आजपर्यंत त्यांचा ताट सुद्धा वेगळा नाहीये. थोडासा आपल्याला आनंद आहे, पण तेवढं तसं तो हरला जाता काय, एक तर शेवटी कोणीतरी जिंकणारच आहे. एक ती खेळाचं एक तर वैशिष्ट्य एकाला कोणाला तरी हरावं लागतं, त्याच्यामुळं थोडंसं वाईटही वाटलं. महेंद्र हरला, पण मग हर्ष जिंकला त्याचा आनंद वाटला. नक्की आनंद वाटतो. मात्र एकंदरीत वर्षभरामध्ये काय मेहनत घेतली हर्षवर्धनसाठी, कारण हर्षवर्धन आज महाराष्ट्र केसरी झाला. गेल्या जून मध्ये तो आता सगारातून गेला, डबल महाराष्ट्र केसरी व्हायचा या उद्देशानेच गेला. पंजाबला गेला म्हटलं तर आता परत 6 महिने फोन नाही करत, 6 महिने परत त्याची आमची गाठच झालेली नाही. दिवाळी ना दसरा ना काही, पंजाबवरून तो डबल महाराष्ट्र केसरीच्याच उद्देशाने परत तो पुण्यामध्ये आला. काका पवारांचा आशीर्वाद, त्यांचं गोविंदा पवार असतो, शरद पवार असतो, यांनी त्याला दिलेली मोलाची साथ, हेच त्याच्या विजयाचं खरं वैशिष्ट्य. आता डबल केसरी झाला, पुढचं काय उद्दिष्ट असणार आहे, काय बनवायचं हर्षवर्धन? माझी त्याला एकच इच्छा, माझं एकच त्याला म्हणणं राहील का एकदा ट्रिपल महाराष्ट्र केसरी एवढा दिवस 2019 ते 26 पर्यंत माझ्या माहितीप्रमाणे तो एकमेव असेल की त्याने खेळात सातत्य ठेवला, तो ट्रिपल महाराष्ट्र केसरी 100% होणार. आपण नक्कीच आपण पाहिलं की खरं तर आज हर्षवर्धन हा डबल केसरी झाला, मात्र हर्षवर्धन हा पुन्हा एकदा ट्रिपल केसरी होईल अशाच या ठिकाणी भावना त्याच्या वडिलांनी व्यक्त केलेली आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहे. किंवा रोहित स्वामी, सुनील दिघे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.